हॉटेलपेक्षा भारी गावरान चवीचं खाण्यासाठी चिकन रस्सा, ज्यामध्ये एक नाही तर 2 भाकरी चुरून खातात. त्यासाठी काय करायचं, लगेच गॅसवर 2-3 कांदे आणि खोबरं भाजून घ्यायचं. लगेच इथं हिरवं वाटण बनवायला घ्यायचं. त्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर याला चांगलं बारीक वाटून घ्यायचं. मसाला भाजण्यासाठी तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये धने, फुटाणे, खसखस, खोबरं आणि कांदा टाकून त्याला पण हलकसं भाजून घ्यायचं. थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवायचं. पातेल्यामध्ये तेल गरम करायचं. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये कांदा टाकायचा आणि कांद्याला चांगलं हलकं गोल्डन परतून घ्यायचं. त्यावर हळद, मीठ, हिरवं वाटण टाकून त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यावर ताटात पाणी टाकायचं आणि त्याला वाफेवरच शिजून द्यायचं. चिकन शिजतंय तोपर्यंत इथं लगेच मसाला वाटायला घ्यायचा. मसाला वाटून झाला का बघायचं चिकन शिजलं का नाही. नसल शिजलं तर थोडंसं पाणी टाकून 5 मिनिटं शिजून द्यायचं. शिजलेलं चिकन ताटात काढून घ्यायचं. त्याच पातेल्यामध्ये तेल गरम करायचं. तेल गरम झालं का त्यामध्ये हिरवं वाटण, वाटलेला मसाला टाकून त्याला चांगलं परतून घ्यायचं. परतून झाल्यावर लगेच मसाले टाकायला घ्यायचे. तर मी तर वापरत आहे माऊली मसाला यांचा गरम मसाला आणि काळा मसाला. जर तुम्हाला यांचे मसाले ऑर्डर करायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा ऑर्डर करा. लिंक बायो मध्ये दिलेली आहे. मसाले टाकून झालं का त्यामध्ये चिकन टाकायचं आणि आपल्याला लागण तेवढं पाणी ओतून त्याला चांगलं शिजून द्यायचं. 5 ते 10 मिनिटं कमी गॅसवर शिजून द्यायचं. चिकन शिजल्यावर त्यावर बरीचशी कोथिंबीर टाकायची आणि लगेच ताटामध्ये वाढून घ्यायचं. त्यावर लिंबू पिळायचं. आता इकडे तिकडे नाही बघत बसायचं, खायला घ्यायचं. तुम्ही याला भाकरी सोबत खा किंवा भातासोबत खा, एकच नंबर लागतं.